सर्वांना नमस्कार. या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण नायट्रोजन चक्राबद्दल जाणून घेऊ. पाणी आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. नायट्रोजन देखील आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे का? विचार करा. हो, नायट्रोजन सर्व सजीवांसाठी एक खूप आवश्यक मूलद्रव्य आहे. हा प्रथिने, काही जीवनसत्वे आणि न्यूक्लिक आम्ल ज्यामध्ये डीऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल म्हणजे DNA आणि रायबोन्यूक्लिक आम्ल म्हणजे RNA इत्यादी समाविष्ट आहेत. यासारख्या संयुगांचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा सजीवांची वाढ, देखभाल आणि प्रजनन यासारख्या प्रक्रियेत आवश्यक आहे. पृथ्वीच्या वातावरणात जवळजवळ 78% नायट्रोजन वायू आहे. आपल्या वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण पुरेसे असले तरी आपल्यासह अनेक सजीव वातावरणातील नायट्रोजनचा थेट वापर करू शकत नाहीत. तर विचार करा, प्राणी आणि वनस्पती नायट्रोजन कसा प्राप्त करत असतील? चला, याबद्दल चर्चा करूया. मी तुम्हाला सांगू इच्छिते की प्राणी आणि वनस्पती नायट्रोजन चक्र म्हणजे नायट्रोजन सायकलच्या मदतीने वापरण्यायोग्य स्वरूपात प्राप्त करतात. उदाहरणार्थ, अमोनिया, नायट्रेट्स आणि नायट्रोजनचे इतर वापरण्यायोग्य प्रकार. तुम्हाला माहीत आहे का की नायट्रोजन चक्र म्हणजे काय? नायट्रोजन चक्र एक जैव रासायनिक चक्र आहे ज्याद्वारे नायट्रोजन निरनिराळ्या स्वरूपात आपल्या वातावरणात अभिसरित म्हणजे सर्क्युलेट होतं. या चक्राचे वेगवेगळे टप्पे आहेत, जसे नायट्रोजन स्थिरीकरण म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन, सदृशीकरण म्हणजे असिमिलेशन, अमोनीकरण म्हणजे अमोनिफिकेशन, नायट्रीकरण आणि विनायट्रीकरण. चला, एक एक करून हे समजून घेऊया. तर चला, आता आपण नायट्रोजन चक्राचे वेगवेगळे टप्पे जाणून घेऊ. नायट्रोजन स्थिरीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये वायू रूपात असलेला नायट्रोजन मातीमध्ये अमोनिया किंवा नायट्रोजनच्या इतर संयुगात रूपांतरित होतो आणि त्यातून वनस्पतींना नायट्रोजन मिळतो. आपल्या वातावरणात नायट्रोजन वायूला वीज म्हणजे लाइटनिंगच्या वेळी निर्माण होणारी ऊर्जा आणि अतिनील किरण म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्सच्या ऊर्जेचा उपयोग करून नायट्रोजन ऑक्साईडमध्ये रूपांतरित केले जाते. हे ऑक्साईड पावसाच्या पाण्यामध्ये विरघळून नायट्रिक आणि नायट्रस आम्ल तयार करतात, जे पावसासह जमिनीवर पडते आणि वनस्पतींना वापरण्यास सहज उपलब्ध होते. काही जीवाणूंना जसे की रायझोबियम, अझॅटोबॅक्टर आणि नॉस्टॉक यांना नायट्रोजन स्थिर करणारे जीवाणू असे म्हणतात, कारण ते वातावरणातील नायट्रोजन नायट्रेट आणि नायट्राइटमध्ये रूपांतरित करण्यास सक्षम असतात. रायझोबियम सारखे जीवाणू द्विदल वनस्पती म्हणजे लेग्युम्स ज्यांच्यापासून डाळ प्राप्त होते त्यांच्या मुळामध्ये राहतात आणि वनस्पतींशी सहजीवन संबंध म्हणजे सिम्बायोटिक रिलेशनशिप ठेवतात. सहजीवन संबंधात दोन्ही सजीव एकमेकांना लाभदायक असतात. ॲझेटोबॅक्टर आणि नॉस्टॉक सारखे जीवाणू मुक्तजीवी आहेत. नायट्रोजनचे स्थिरीकरण औद्योगिकदृष्ट्या देखील केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, उच्च तापमान आणि दाबाच्या स्थितीत नायट्रोजन हायड्रोजनसह संयोग पावतो, ज्यामुळे अमोनिया मिळतो. नंतर त्याला विविध रासायनिक खते जसे की युरियामध्ये रूपांतरित केले जाते. पुढचा टप्पा आहे नायट्रीकरण. तुम्हाला कदाचित माहीत असेल की अमोनिया हा एक विषारी वायू आहे, म्हणून त्यास वापरण्यायोग्य स्वरूपात रूपांतरित करणे आवश्यक आहे. ज्या प्रक्रियेअंतर्गत जीवाणूच्या मदतीने अमोनियाचे नायट्राइटमध्ये आणि नंतर नायट्रेटमध्ये रूपांतर केले जाते, त्याला नायट्रीकरण असे म्हणतात. नायट्रोसोमोनास सारखे जीवाणू मातीत उपलब्ध असलेल्या अमोनियाचे ऑक्सिडीकरण करतात आणि त्याला नायट्राइटमध्ये रूपांतरित करतात. त्याचप्रमाणे नायट्रोबॅक्टर सारखे जीवाणू नायट्राइटचे ऑक्सिडीकरण करून त्याला नायट्रेटमध्ये रूपांतरित करतात, जो वनस्पतींद्वारे नायट्रोजनचा वापर करण्यायोग्य प्रकार आहे.
पुढील टप्पा आहे सदृशीकरण. वनस्पती मुळांच्या मदतीने मातीतून नायट्रोजनचे वापरण्यायोग्य स्वरूप शोषून घेतात आणि त्यांचा उपयोग प्रथिने आणि इतर आवश्यक संयुगे तयार करण्यासाठी करतात. अन्नजाळे म्हणजे फूड वेबच्या माध्यमातून नायट्रोजन दुसऱ्या प्राण्यांपर्यंत पोहोचू शकतो. आता अमोनीकरणाबद्दल बोलूया. वनस्पती आणि प्राण्यांच्या मृत अवशेषांमध्ये असलेली नायट्रोजनची संयुगे जसे की प्रथिने, युरिया इत्यादींच्या विघटनास अमोनीकरण म्हणतात. हे जीवाणू आणि कवकासारखे विघटक म्हणजे डिकंपोजर्स यांच्याद्वारे केले जाते. ही प्रक्रिया मातीमध्ये अमोनियाची संहती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढवते. ते सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात, त्यामुळे आपल्या पर्यावरणाची नैसर्गिकरित्या स्वच्छता होते. आता आपण चक्राच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत. हा विनायट्रीकरण आहे. ज्या प्रक्रियेमध्ये सुडोमोनस आणि थायोबॅसिलस सारख्या जीवाणूंच्या मदतीने नायट्रेटचे नायट्रोजन वायूमध्ये रूपांतर करून वातावरणात पुन्हा आणला जातो, त्यास विनायट्रीकरण म्हणतात. हे नायट्रोजन चक्र पूर्ण करते. अशा प्रकारे वातावरणातील नायट्रोजनची टक्केवारी राखली जाते. मित्रांनो, आपल्यासाठी नायट्रोजन चक्र खूप महत्त्वाचे आहे, परंतु बऱ्याच मानवी प्रयोगांमुळे ते संतुलित राहत नाही, ज्यामुळे एखाद्या विशिष्ट ठिकाणी परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीमवर परिणाम होतो. यापैकी एका परिस्थितीबद्दल आपण चर्चा करूया, ज्याला सुपोषण म्हणजे युट्रॉफिकेशन म्हणतात. अधिक शेती उत्पन्न मिळण्याच्या शर्यतीत आपण जास्त प्रमाणात रासायनिक खतांचा म्हणजे फर्टिलायझर्सचा वापर करतो. बहुतेक वेळा पृष्ठभागावरून वाहणारे पाणी शेतीच्या मातीतील पोषक तत्वे ज्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस असतो त्याला जलाशयांमध्ये स्थलांतरित करते. जलाशयात पोषक द्रव्यांच्या प्रवेशाचे इतर मार्ग औद्योगिक सांडपाणी म्हणजे इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर आणि सांडपाणी म्हणजे सीवेज आहेत. या सर्वांमुळे पाण्यातील पोषक द्रव्यांची संहती वाढते. जलाशयांमध्ये पोषक तत्वे जास्त प्रमाणात असल्याने पाण्यातील वनस्पती, विशेष करून वनस्पती प्लवक म्हणजे फायटोप्लॅन्क्टॉन सारखे शेवाळ समाविष्ट आहे, त्यांची वाढ जास्त होते. पाण्यामध्ये जलवनस्पती जसे शेवाळे यांच्या अत्याधिक वाढीला आपण प्रस्फुटन म्हणजे ब्लूम म्हणतो. अत्याधिक वाढीमुळे शेवाळ पाण्याच्या पृष्ठभागावर पसरते. यामुळे पाण्यातील ऑक्सिजनची संहती कमी होते. अशाच प्रकारे यामुळे पाण्यामध्ये प्रकाश आणि ऑक्सिजन पोहोचत नाही आणि परिणामी जलवनस्पती आणि प्राणी मरतात. या स्थितीला सुपोषण म्हटले जाते. आपण अशा परिस्थितींपासून आपल्या पर्यावरणास वाचवण्याचे आणि त्याच्या संरक्षणाचे उपाय आवर्जून शोधले पाहिजेत. तर मित्रांनो, आज आपण काय शिकलो? हो, नायट्रोजन चक्राच्या मदतीने वातावरणात नायट्रोजन अभिसरित केला जातो. नायट्रोजन चक्राचे वेगवेगळे टप्पे असतात. नायट्रोजन स्थिरीकरण, नायट्रीकरण, सदृशीकरण, अमोनीकरण आणि विनायट्रीकरण. अशाच प्रकारे आपण सुपोषण बद्दल देखील चर्चा केली.